अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड, महत्त्वाचं असं प्रकरण नसरापूर प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवण्यात आलेला आहे। सुनावणी सुरू आहे। यामधला युक्तिवाद संपलाय। नसरापूर प्रकरणात अगदी काही वेळातच कोर्ट निकाल देणार आहे। तूच सांग काय तुला शिक्षा व्हावी। कोर्टामध्ये न्यायाधीशांनी आरोपीलाच हा प्रश्न विचारलाय। मी मुलीला मारलं नाही असं आरोपीनं म्हटलेलं आहे। पीडितेच्या आईला कोर्टामध्ये रडू कोसळलं। विशेष सरकारी वकिलानं शिक्षाही सुनावून दाखवल्या। एका आरोपात फाशीची तरतूद असल्याचं कोर्टानं म्हटलं, दुसऱ्या आरोपात जन्मठेपेची तरतूद कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। नेमकं काय घडतंय ते आपण बघू शकतोय। अगदी काही वेळातच हा निर्णय जाहीर होणार आहे आणि याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी वकील असीम सरोदे आहेत। आपण बघतोय सरोदे सर, महत्त्वाचा हा निकाल सध्या समोर येतो। अगदी काही वेळातच हा निकाल समोर येईल। नेमकी काय शिक्षा दिली जाऊ शकते आरोपीला? या आरोपीचा गुन्हा सिद्ध होणारच आहे आणि त्याला फाशीची शिक्षा नक्की होईल, कारण की ॲग्रिव्हेटेड सेक्शुअल असॉल्ट आहे। लहान मुलगी असल्यामुळे पॉक्सोच्या कलम 6 नुसार आणि BNSच्या कलमानुसार सुद्धा त्याला फाशीची शिक्षा ही नक्की होणार आहे। केव्हा सुनावणी पूर्ण होते आणि शिक्षा देण्यात येते ते आपण बघू, पण फाशीची शिक्षा नक्कीच आरोपीला होईल। हो, असीमजी, न्यायालयानं जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यानुसार अशा गुन्ह्यात नेमकी काय शिक्षा होऊ शकते असं तुम्हाला वाटतं? अशा गुन्ह्यांमध्ये फाशीची शिक्षाच होऊ शकते आणि या गुन्ह्यात फाशीची शिक्षाच होणार। केवळ ती वेगवान पद्धतीने होत असेल म्हणून त्याचं कौतुक होत असेल तरी सुद्धा माझं असं स्पष्ट मत आहे की केवळ एखादा गुन्हा घडल्यावर त्याच्यामधल्या गुन्हेगाराचा राग करून होणार नाही। आपल्याला गुन्हेगारीचा राग आला पाहिजे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतील की मुली आणि महिला यांना समाजामध्ये सुरक्षित वाटेल, विकासाच्या संधी त्यांना वापरता येतील आणि सन्मान त्यांना मिळेल अशा पद्धतीची वागणूक पुरुषांची असेल का, याच्यावर सातत्याने काम करावं लागेल। एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा होऊन केवळ चालणार नाही, तर आपल्याला सातत्याने काम करता आलं पाहिजे असं मला वाटते। हो, असीमजी, जी सुनावणी घडते आहे त्यामध्ये युक्तिवाद घडतोय। नेमकं काय म्हटलं जात आहे? खरं तर आरोपी म्हणतोय की मी मुलीला मारलं नाही। आपल्या जी माहिती मिळाली होती त्यानुसार बोललं जात आहे की तिची दगडानं ठेचून हत्या केली गेलेली होती। आरोपीचं म्हणणं आहे मी तिला मारलं नाही। ही नेमकी हिंमत येते कुठून? तो माणूस जो आहे तो लैंगिकदृष्ट्या अत्यंत अग्रेसिव्ह असलेला माणूस आहे आणि तो मानसिक दृष्ट्या सुद्धा एक अमानुषतेच्या पातळीवर पोहोचलेला माणूस आहे। त्यांनी काही म्हटलं तरी ते नोंदवून घ्यावं लागेल कोर्टाला, परंतु याचा अर्थ त्यांनी गुन्हा केला नाही असं होत नाही। म्हणजे आता आजकाल भारतामध्ये अशी पद्धतच सुरू झालेली आहे की कोणी असतील तरी त्यांनी गुन्हाच केला नाही असं ते सांगतात। म्हणजे आता ओमराजे निंबाळकर त्यांच्या वडिलांच्या बाबतीत आपण पाहिलं, सगळेच जण निर्दोष, कोणीच गुन्हा केला नाही। म्हणजे माणसाला कोणी मारलं? आता हा पण तो आरोपी तसंच म्हणतोय, मी आरोपीला मारलंच नाही। त्यामुळे या सगळ्या वक्तव्यांवर विश्वास ठेवणं आणि त्यातून न्यायाची प्रक्रिया कलुषित होणं, ही प्रक्रिया व्हायला नको असं मला वाटतं। हो, असीमजी, कोर्टानं आरोपीला काय शिक्षा द्यावी हे नेमकं का विचारलं असेल? त्यामागे नेमका काय हेतू असू शकतो? कायद्यामध्ये अशी प्रक्रिया आहे की एकदा गुन्हा नक्की झाला किंवा या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे, हा याच्यामधला दोषी आहे, दोषसिद्धता झाल्यावर आरोपीला त्याचं म्हणणं क्वांटम ऑफ पनिशमेंट म्हणजे गुन्ह्याची तीव्रता काय राहणार याच्याबद्दल गुन्हेगाराला त्याचं मत विचारलं जाते आणि मग तो तिथे म्हणतो की मला माफ करा, मी असा गुन्हा पुन्हा करणार नाही। पण ती प्रक्रियेचा तो भाग असतो, त्याला न्याय्य पद्धतीने त्याचं म्हणणं मांडू देणं एवढंच प्रक्रिया पूर्ण करण्याचा भाग आहे। परंतु या गुन्ह्यामध्ये या आरोपीला फाशीची शिक्षाच होणार। हो, असीमजी, हा युक्तिवाद घडत होता। सरकारी वकिलांनी जेव्हा आपली बाजू मांडली त्यांचं असं म्हणणं होतं की त्याला फाशीची शिक्षा द्या, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, जन्मठेपेची शिक्षा देऊ नका, कारण हा आरोपी नेमकं त्या जेलमध्ये काय करेल हे सांगता येत नाही। ते कसं आहे की आरोपीतर्फे जन्मठेप द्या वगैरे हे म्हणणं काही चुकीचं आहे असं नाही, त्यांना तसं म्हणण्याचा हक्क आहे। परंतु दुर्मिळातील दुर्मिळ ही केस आहे का हे पाहिलं जाईल नंतर सुद्धा। म्हणजे आता समजा फाशीची शिक्षा दिली तरी नंतर त्याला अपील करण्याचे हक्क आहेच आणि ते कायदेशीर हक्क प्रत्येकच आरोपी वापरतो। आता मात्र या कोर्टामध्ये त्याला फाशीची शिक्षा होण्याची शक्यता ही 99% आहे। आता समजा